आज आहे माझ्या प्रेग्नेन्सी मिनी व्लॉगचा डे 17 आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर ना कधी काय होईल ना काहीच सांगता येत नाही. म्हणजे मी ज्यावेळेस सकाळी उठत होते ना त्यावेळेस मी माझा पाय स्ट्रेच केला आणि लिटरली ना माझ्या पायामध्ये एवढा जोराचा क्रॅम्प बसला ना की मला उठता सुद्धा येत नव्हतं. हे ड्युटीला गेले आणि त्यानंतर ना तुम्हाला सांगते घरातली तर कामं करावेच लागणार होते कारण की काहीच ऑप्शन नव्हता. मी कशी बशी घरातली कामं केली, बऱ्याचशा कामामध्ये ना शॉर्टकट मारला तरी पण आहे ना दिवसभर आहे ना माझ्या पायामध्ये खूप जास्त आहे ना पेन होतं. मला आहे ना राहवलंच नाही. मग मी डॉक्टरांना कॉल केला आणि डॉक्टरांनी मला सांगितलं किंवा सजेशन दिलं त्यांनी की नी कॅप वेअर करा, थोडीशी एक्सरसाइज करा आणि वॉकिंग करा. एक्सरसाइज केल्यानंतर ना जरा बरं वाटलं मला. पण आहे ना ज्यावेळेस मी एक्सरसाइज करत असते ना त्यावेळेस बेबीची मुवमेंट खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते आणि ते फील करून ना मला खूप जास्त बेटर वाटतं. असं हे येताना ना माझ्यासाठी नी कॅप घेऊन आले मग आणि माझ्या पायाला ना तेलाने मालिश केली. तुम्हाला सांगते दुनिया एकीकडे असते आणि ना नवऱ्याचं प्रेम ना खरंच एकीकडे असतं. त्यांनी मला थोडं जरी पॅम्परिंग केलं ना किंवा थोडं जरी मला अटेन्शन दिलं ना तरी खूप जास्त छान वाटतं मला आणि मला लगेचच बरं वाटायला लागतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आज ना मी मिशोवरून एक ना सँडविच मेकर मागवलेलं होतं. ते यूज तर करून नाही बघितलेलं मी, त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की देईन, पण त्याची जर लिंक हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.